इरिना करतीये राडा आणि वैभवला तिने दिलाय मोठा धोका का आणि कसं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की वैभव आणि इरिना हे अनऑफिशियल कपल्स आहे, म्हणजे त्यांनी एकमेकांसोबत मान्य केलेलं नाहीये की ते कपल्स आहे, पण ते आहेत। कारण की वैभव कायम इरिनासाठी भांडतो। कालच्या जरी एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असन तरी निकी सोबत वैभव भांडत होता इरिनासाठी। पण मित्रांनो, ही जी इरिना आहे ही वैभव सोबत इतकी प्रामाणिक आहे का? तर नाही मित्रांनो, इरिना तेवढी वैभवसाठी प्रामाणिक नाही। मला तर वाटतं इरिना ही वैभव सोबत जबरदस्त गेम खेळते, कारण की तिला माहिती आहे की वैभव बोलायला स्ट्रॉंग आहे आणि त्याचमुळे इरिना वैभव सोबत चांगलाच गेम खेळते। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की इरिना, वैभव, आर्या आणि अभिजित हे 4 जण या आठवड्यात नॉमिनेशनसाठी आले होते, म्हणजे त्यांच्यामधून एक जण घराच्या बाहेर जाणार। तर वोटिंग ट्रेंडचं जर म्हटलं मित्रांनो, तर इथं पण इरिनाने वैभवला मोठा धोका दिलेला आहे। मित्रांनो, इरिना ही फॉरेनर आहे, तरी पण जर वोटिंग ट्रेंड्सचं बोललं तर नंबर 4 ला मित्रांनो आहे वैभव। हो मित्रांनो, वैभव मराठी आहे, तरी पण वैभवच्या वागण्यावरनं वैभवला खूप कमी मतं पडलेली आहेत आणि वैभव आहे नंबर 4 ला। कारण की लोकांना वाटत होतं की वैभव त्याचा काहीतरी गेम बिग बॉस मध्ये दाखवेल, पण तो तर तिथं अरबाजचा पिल्लू बनून राहिलेला आहे असं म्हणण्यात हरकत नाही आणि तुमची पण याला सहमती असेल। जे आहे ते आपण डायरेक्ट बोलतो। तर मित्रांनो, नंबर 3 ला आहे इरिना। हो मित्रांनो, फॉरेनर असलेली इरिना इकडे येऊन मतं घेते ही विशेष गोष्ट आहे, पण इरिनाला दणदणीत मतं पडलेले आहेत आणि इरिना आहे नंबर 3 ला। तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर मित्रांनो, मी काल म्हटलं होतं की नंबर 2 आणि नंबर 1 ला बहीण भाऊ होते, पण आता त्यांना बहीण भाऊ नाही म्हणता येणार, कारण की आर्याने तर तिच्या बहिणीचं नातं पूर्ण केलं, पण अभिजित कडून ते काय बघायला भेटत नाहीये। अभिजितचा जो गेम बघितला त्याच्यानुसार असं वाटतंय की खूप दगेबाज अभिजित सध्याला बिग बॉस मध्ये वाटतोय, कारण की इकडे निकी सोबत पण चांगला बोलतोय, चांगला राहतोय, नंतर म्हणतोय मी बी टीम मध्ये पण आहे, आर्या सोबत चांगला बोलतोय आणि नंतर आर्याच्याच माग बॅक लिंचिंग करतोय की आर्या खूप मतलबी आहे। आता मित्रांनो, तुम्ही बिग बॉसचा गेम बघता, तुम्ही बघता ती मुलगी कोणत्या अँगलने तुम्हाला मतलबी वाटते का? मला तर नाही वाटत की आर्या कोणत्याच अँगलनी कोणता गेम खेळतीये। ती खूप साधी पोरगी आहे, जी की जसा गेम चालतोय ती त्या फ्लोनी चालतीये। आणि मित्रांनो, अभिजित तिच्याबद्दल म्हणतोय की ती गेम खेळतीये, हे तर मला कम्प्लिटली चुकीचं वाटतंय। तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा। जर वोटिंग ट्रेंडचं म्हणलं मित्रांनो, तर नंबर 2 ला आहे आर्या। हो मित्रांनो, आर्याला पण चांगल्यापैकी वोटिंग पडलेली आहे आणि मेनली सूरज चव्हाणचे जे वोटर्स आहेत त्यांनी आर्याला खूप वोटिंग केलेली आहे चांगल्यापैकी, कारण की सूरज आणि आर्याचं खूप चांगलं आहे आणि दोघांचा स्वभावही लगभग सारखाच आहे। आणि मित्रांनो, 1 नंबरला राज्य करतोय अभिजित सावंत। हो मित्रांनो, अभिजित सावंतला तगडी फॅन बेस बाहेर पण होती आणि घरात पण लोकांना त्याचे मुद्दे पटतात आणि त्याचमुळं अभिजित सावंतला सगळ्यात जास्त वोटिंग असून तो आहे नंबर 1 ला। तर मित्रांनो, 1 नंबरला आहे गायक अभिजित सावंत आणि नंबर 4 ला आहे वैभव चव्हाण। तर हीच अपेक्षा लोकांना पण असेल, जे वैभवचे फॅन्स असतील, की वैभव ऍटलिस्ट इरिनाला क्रॉस करून या आठवड्यात तरी वाचेल की नाही हे कोणालाच माहित नाही। तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।